जितेंद्र आव्हाड साहेबांनी जो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडलाय, हा संपूर्ण देशाचा अपमान आहे, आंबेडकरी जनतेचा अपमान आहे। आणि जितेंद्र आव्हाड सारख्या अशा प्रकारे वागणाऱ्या नेत्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि सरकारला पण आम्ही विनंती करतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या या बिनउत्साही नेत्याला त्याच्यावर कारवाई करावी, अटक करावी आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी आमची स्पष्ट मागणी आहे। आणि एका बाजूला जय भीम सभेमध्ये बोलायचं आणि मनातला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असलेला राग अशा प्रकारे व्यक्त करायचा, या दुहेरी भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचे नेते जितेंद्र आव्हाड हे वागत असावेत असं त्यांच्या वागण्यातून आता स्पष्ट झालेलं आहे। त्याच्यामुळे त्यांनी माफी मागितली तरी हे मगरीचे अश्रू आहेत आणि हे अश्रू, ह्या अश्रूंचा परिणाम काही होणार नाही। त्याच्यामुळे सरकारकडे आमची मागणी आहे, कोणत्याही परिस्थितीत यांच्यावर गुन्हा दाखल करून जितेंद्र आव्हाडांना अटक झाली पाहिजे। सर, आव्हाड यांनी माफी मागितली आहे, दिलगिरी व्यक्त केली आहे। त्यांचं म्हणणं आहे की स्मृतीचं दहन करत असताना अनादराने फोटो फाडला गेला, त्यांनी माफी मागितली, कसं पाहताय? नाही, ही माफी जी आहे हा सगळा ढोंगीपणा आहे। आव्हाडांची माफी म्हणजे मगरीचे अश्रू आहे ते, ह्या मगरीच्या अश्रूला काहीही किंमत नाही। कारण मनुस्मृतीच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारने आम्ही निर्णय घेतला, सांगितलं की दिल्लीवरून आलेल्या ज्या शिफारसी आहेत त्या सगळ्या शिफारसी आम्ही स्वीकारणार नाही असं शिक्षण मंत्री आदरणीय दीपक केसरकर साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे। त्याच्यामुळे ज्यावेळी महाराष्ट्र सरकार त्या गोष्टी घेणारच नाही आहे, मग हा स्टंट करण्याचं काय कारणच नाही। आणि हा स्टंट ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी तुम्हाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कार्यकर्ता सांगतोय, व्हिडिओमध्ये स्पष्ट आहे की कार्यकर्ता सांगतोय की थांबा, आणि जर तरी त्यांना ते कळत नसेल तर हा मूर्खपणा आहे आणि या मूर्खपणाची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे। नक्कीच शिवसेना पक्ष आणि सरकार, आम्ही ॲज अ पक्ष आम्ही सरकारला विनंती करणार आहोत की आव्हाडांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे, तो देशाचा अपमान आहे। आणि अशा प्रकारे वागणाऱ्या, मग तो कितीही मोठा नेता असो, आव्हाड तसे मोठे नाही आहेत पण कितीही मोठा नेता असो, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे।